आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। बनावट सोने तारण ठेवून 14 लाखांची फसवणूक, तासगाव पोलिसात गुन्हा दाखल। वायफळी तालुका तासगाव येथील बनावट सोने वेळोवेळी गहाण ठेवून त्या बदल्यात तब्बल 14,21,470 रुपयांचे कर्ज उचलून ब्रह्मा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी हातीत तालुका, सांगोला जिल्हा सोलापूर येथील रोहित बबन घाडगे या संशयिताचा समावेश आहे। संस्थेच्या वायफळी शाखा व्यवस्थापक रेश्मा जगदीश भोसले राहणार वायफळी यांनी फिर्याद दाखल केली आहे। 25 डिसेंबर 2025 रोजी घाडगे यांनी ब्रह्मा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वायफळी शाखेत खाते सुरू केलं। त्यानंतर 17 डिसेंबर 2025 रोजी त्याने 38.580 ग्रॅम सोने गहाण ठेवले आहेत। या सोन्याची खातरजमा संस्थेचे व्हॅल्युएटर प्रकाश भगवान पाटील यांनी तेजस ज्वेलर्स मार्फत करून घेतली असता सोने खरे असल्याचा दाखला देण्यात आला। या सोने तारणवर 3,40,470 रुपयांचं कर्ज देण्यात आलं। त्यानंतर 19 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा 38.580 ग्रॅम सोने तारण ठेवून 3,40,000 रुपयांचे कर्ज उचलण्यात आले। तसेच 5 जानेवारी 2026 रोजी त्याने 78.490 ग्रॅम सोने गहाण ठेवून 7,41,000 रुपयांचे कर्ज घेतलं। अशा प्रकारे डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत घाडगे यांनी एकूण 14,21,470 रुपयांचं कर्ज घेतलं। 20 जानेवारी 2026 रोजी घाडगे पुन्हा 77.390 ग्रॅम सोने घेऊन शाखेत आला, पण संस्थेतील कर्मचाऱ्यांना संशय आला। 2 बांगड्या व 1 कडा यावर वरून सोन्याचा लेप असून आतमध्ये चांदी असल्याचे स्पष्ट झाले।